जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. सदरच्या व्हिडिओमध्ये आपण TY BComच्या सेमिस्टर 6मधील इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पेपर नंबर 2चा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही क्वेश्चन बँक म्हणजेच इम्पॉर्टंट क्वेश्चन समर एक्झामच्या स्टडी पर्पजसाठी आपण देणार आहोत. तर चला तर मग वन बाय वन आपण हा व्हिडिओ संपूर्णतः बघा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. जे काही FY SY TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्नचे पेपर चालू आहे, तर या प्रत्येक विषयातील जे काही प्रत्येक विषय आहे तर या प्रत्येक विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही स्टडी पर्पजसाठी क्वेश्चन्स बँकमधील क्वेश्चन्स आपल्याला मराठी आणि इंग्लिश या दोन्हीही लँग्वेजमध्ये आपणापर्यंत पोच केले जातील. तर त्यासाठी आपण यूट्यूब चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊन तेथील मेसेज काळजीपूर्वक वाचा. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण बघूया इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला परीक्षेसाठी टोटल 6 क्वेश्चन्स विचारले जातील आणि एकूण परीक्षा जी काही होणार आहे ती 70 मार्काची होणार आहे. यासाठी टाईम ड्युरेशन 2 तास 30 मिनिटाचा आहे आणि प्रत्येक तासासाठी 15 मिनिटाचा टाईम हा एक्सटेंड करून दिलेला आहे. म्हणजे की तुम्हाला टोटल हा पेपर 3 तास 10 मिनिटापर्यंत चालणार आहे. ओके, त्यामुळं ह्या पेपरसाठी तुम्हाला जो एवढा वेळ दिला या वेळेतच तुम्हाला प्रश्नपत्रिका सॉल्व करायची आहे. तर बघा, इन्स्ट्रक्शन आपण पेपर देण्यापूर्वी बघूया. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. प्रश्न पहिला आणि 6वा हा तुम्हाला सॉल्व करायचा कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर ओनली 3 क्वेश्चन्स आर सॉल्व. रिमेनिंग क्वेश्चन्स नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th. आणि जे काही उर्वरित जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणतेही 3च प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. बघूया आपण वन बाय वन क्वेश्चन्स. बघा, क्वेश्चन्स 1मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे, ए आणि बी. एमध्ये तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स हे विचारले जातील म्हणजेच MCQ असतील जे 6पैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे. यासाठी 5 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B मॅच दी फॉलोविंग पेअर्स. यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 पेअर्स विचारले जातील आणि 5च्या 5 यांचे उत्तरं सॉल्व करायचे. त्यासाठी 5 मार्क्स आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd हा ब्रॉड क्वेश्चन्स विचारला जाईल जो चॅप्टर नंबर 1वर असेल. क्वेश्चन नंबर 3 हा पण ब्रॉड क्वेश्चन असेल जो चॅप्टर नंबर 2ndवर असेल. नंतर क्वेश्चन नंबर 4 हा पण ब्रॉड क्वेश्चन असणार आहे जो चॅप्टर नंबर 3वर असेल. तर क्वेश्चन नंबर 5 हा पण ब्रॉड क्वेश्चन असणार आहे जो चॅप्टर नंबर 4वर असणार आहे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे जे प्रत्येक चॅप्टरवरती एक प्रश्न निश्चित दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे. यासाठी 15 मार्क प्रत्येक प्रश्नाला आहे. 4पैकी 3 सॉल्व कोणतेही 3 सॉल्व करा. यासाठी 15 त्रिक 45 मार्क्स असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 हा राईट शॉर्ट नोट्स. कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. एकूण शॉर्ट नोट्स 5 दिल्या जातील, त्यापैकी 3च सॉल्व करायचे आहे आणि एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क्स. 3 सॉल्व केले तर 5 त्रिक 15 मार्क्स तुमचे होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिलेला आहे. ओके, त्यामुळं या फॉर्मॅटनुसार अभ्यास करा, निश्चित तुम्हाला पेपर सोपा जाईल. पासिंगसाठी तुम्हाला 70पैकी 28 मार्क्स मिळणं अपेक्षित आहे. आता आपण बघूया कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे. टोटल एकूण 10 प्रश्न आहे. तर 10 प्रश्नांची चांगल्या पद्धतीने तयारी करून ठेवा. बघा, पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द रोल ऑफ ह्युमन रिसोर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासातील मानवी संसाधनाची भूमिका सविस्तर स्पष्ट करा. असा प्रश्न 15 मार्काला विचारण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 2nd, एक्सप्लेन द कन्सेप्ट्स ऑफ डिफरंट इंडेक्सेस इन क्वालिटी ऑफ लाईफ अँड स्टेटस ऑफ इंडिया. ओके, भारताच्या जीवनाची गुणवत्ता आणि स्थिती यातील भिन्न निर्देशांकाची संकल्पना सविस्तर स्पष्ट करा. हा 2nd नंबर क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन द रोल ऑफ फॉरेन कॅपिटल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासातील परकीय भांडवलाची भूमिका सविस्तर स्पष्ट करा. असा प्रश्न ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट नंबर 4, व्हॉट इज फॉरेन कॅपिटल. एक्सप्लेन द फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन इंडिया सिन्स 2001. विदेशी भांडवल म्हणजे काय आणि 2001 पासून भारतातील
विदेशी गुंतवणूक किंवा ज्याला आपण परकीय गुंतवणूक म्हणतो, तर ही सविस्तर स्पष्ट करा. हा एक शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न असू शकतो. नेक्स्ट, एक्सप्लेन द मीनिंग अँड कंपोनंट्स ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय आणि बॅलन्स ऑफ पेमेंटमधील विविध घटक सविस्तर स्पष्ट करा, असा प्रश्न ब्रॉड क्वेश्चनसाठी विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन द कॉजेस ऑफ अनफेवरेबल बॅलन्स ऑफ पेमेंट. पेमेंटच्या प्रतिकूल शिल्लकाची कारणं सविस्तर स्पष्ट करा. हा तुम्हाला प्रश्न शॉर्ट नोटसाठी विचारला जाईल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट, एक्सप्लेन द कॉजेस ऑफ अनफेवरेबल बॅलन्स ऑफ पेमेंट. नेक्स्ट, व्हॉट इज द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अँड एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ IMF. IMF म्हणजे काय आणि IMFची विविध कार्य सविस्तर स्पष्ट करा, असा ब्रॉड क्वेश्चन्स विचारला जाण्याची शक्यता आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 जो काही दिलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला IMF किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यावरती शॉर्ट नोट्स विचारली पण जाऊ शकते आणि ब्रॉड क्वेश्चन तर डेफिनेटली विचारला जाईल. तो म्हणजे एक्सप्लेन द कन्सेप्ट्स ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अँड एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ IMF किंवा त्याची पार्श्वभूमी काय होती हे पण प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची विविध कार्ये सविस्तर स्पष्ट करा. नेक्स्ट, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट्स अँड फंक्शन्स ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण WTO म्हणलं जातं, जागतिक व्यापार संघटनेची संकल्पना आणि त्याची विविध कार्ये स्पष्ट करा. शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेश्चन म्हणून याकडे बघा. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, ज्याला आपण जागतिक बँक म्हणतो किंवा वर्ल्ड बँक म्हणतो, तर त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये IBRD असं म्हटलं जातं. म्हणजे इंटरनॅशनल बँक फॉर रिस्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट, याची जी काही विविध उद्दिष्ट आहे म्हणजे जागतिक बँकेची विविध उद्दिष्टे साध्य करा किंवा सविस्तर स्पष्ट करा, असा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे, इंट्रोडक्शन अँड फंक्शन्स ऑफ ब्रिक्स. बघा, ब्रिक्स देशामध्ये जे काही वेगवेगळे आहेत देश, तर यांचा परिचय आणि त्यांचे कार्य सविस्तर स्पष्ट करा, असा पण प्रश्न ब्रॉड क्वेश्चन्स किंवा शॉर्ट नोट्सला विचारली जाण्याची शक्यता आहे. या पद्धतीने विविध प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला काही थोड्याच वेळात किंवा यापुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल जे काही इकॉनॉमिक्स आहे तर त्याच्यातील काही IMP क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले जातील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.